संगीतासारखा आनंद नाही बरं का. पण या संगीतामध्ये मुक्त करण्याचं सामर्थ्य नाही. ते केव्हा सामर्थ्य येईल, जेव्हा ह्या संगीताला सत्वगुणाची जोड दिली जाईल. तेव्हा ते माणसाच्या मुक्त होण्यासाठी कारण ठरू शकेल, अन्यथा नाही. आणि ती सत्वगुणाची जोड येण्याकरता संतांची कृपा जीवनात यावी लागते, तर ती सत्वगुणाची जोड प्राप्त होते. लक्षात घ्या, त्याशिवाय प्राप्त होत नाही. असो. पहाती गवळणी तवती पालथी दुधाणी, म्हणती नंदाची आज पोरे आजी चोरी केली खरे. तया विण हे नासी नभे दुसरिया ऐसी, आजी चोरी केली खरे. म्हणती नंदाची या पोरे आजी चोरी केली खरे. सवे तुकया मेला तेने अगुणा आणिला. म्हणती नंदाची या पोरे आजी चोरी केली खरे. विठ्ठल महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पाण्डुरङ्गा करो प्रथम नमः. पांडुरंगा करो प्रथम दुसरे चरणा संतातिया करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. पहाती गवळणी तवती पालथी दुधाणी, म्हणती नंदाची या पोरे आजी चोरी केली खरे. प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग महान भगवत भक्त जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा असून, तुकाराम महाराज प्रस्तुत अभंगातून भगवंतांनी गोकुळामध्ये काही लीला केल्या, त्या एका लीलेचं वर्णन तुम्हा आम्हाला सांगतात. अभंगाचं चिंतन करण्यापूर्वी सेवेचा परिहार देणं कर्तव्य आहे, तो परिहार देतो आणि मग अभंगाच्या चिंतनाकडे प्रवृत्त होतो. चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह, की ज्या सप्ताहाला काही परंपरा आहे, ज्यांच्या कृपेने हा सप्ताह चालू झालेला आहे, ते श्री संत हरिबाबा. थोर संतांच्या आशीर्वादानं कृपेने हा नाम सप्ताह यावर्षी दरवर्षी प्रतिवर्षी अत्यंत उत्साहामध्ये आनंदामध्ये संपन्न होतो आहे. की ज्या महात्म्यानं 32 वर्ष या ठिकाणी राहून उपासना केली, साधना केली आणि अशा तपभूमीमध्ये, साधनेच्या भूमीमध्ये हा सप्ताह संपन्न होतो आहे. आणि या सप्ताहाचा आज समारोपाचा सांगतेची सेवा माझ्या वाटेला जी आलेली आहे, ती परंपरेनं आलेली आहे. त्याचं कारण असं आहे की संत हरिबाबा देवपूर या क्षेत्रामध्ये भागवत महाराजांच्या यात्रोत्सवाच्या निमित्तानं 8-8 दिवस देवपूर गावी राहायला येत असत. 8-8 दिवस राहत असत आणि अत्यंत प्रेम आणि त्या प्रेमापोटी तिथं राहणं होतं. आणि ते प्रेम असल्यामुळं हा सप्ताह आमच्या पंजोबांनी चालू केलेला आहे. आणि या सगळ्या महात्म्यांच्या पुण्याईमुळं
आज या ठिकाणी मी उभा आहे. माझं काहीच नाही, फक्त त्या परंपरेचा एक पाईक म्हणून घेण्याचं जे सद्भाग्य माझ्या वाटेला आलं, त्याच्या जोरावर खरं म्हणजे मी इथं उभा आहे. बाकी माझं काही पुण्य नाही. माझ्या वडिलांची मिराची का देवा, तुझ चरण सेवा पांडुरंगा, तुझ चरण सेवा. माझ्या वडिलांची मिराची का देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, पांडुरंगा, पांडुरंगा. मला बोलावं काय हाच प्रश्न आहे. कारण काय आहे, अनुभवी गायक आहेत आणि विशेष म्हणजे असं आहे, त्यांच्या जोडीला पहिल्यांदा ज्यांनी साथ केली तेही म्हणजे राहुल महाराज, हे की नाही. योगायोग असतो, मुळात त्यांच्या समोर उभं राहण्याकरता धाडसच लागतं. रोहिदास महाराजांसमोर धाडस लागतं. पहिलवानासोबत कुस्ती खेळायची असेल तर समोरचा त्या मानाचा लागतो ना, बरोबर आहे की नाही. हा? म्हणून तर अर्जुन जेव्हा भगवंताला म्हणतो ना की का रे म्हणे भगवंता, सेनयोरुभयोर्मध्ये रथम स्थापय मेच्युत, दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी नेऊन रथ उभा कर, असं अर्जुनाने सांगितलं. बरोबर आहे की नाही. सांगितलं. भगवान म्हणाले, अरे दोन्ही सैन्यांच्या मध्ये उभं केलं काय, एका बाजूला उभं केलं काय आणि पार कोपऱ्यात उभं केलं काय. तुला करायचं काय तिथे, बाहायचं आहे का युद्ध करायचंय. युद्ध करायला मध्येच उभं राहिलं पाहिजे असं काही नियम आहे का. कुठेही उभं राहिलं तरी काय आहे, तुला हाणायचंच आहे. पाहायचा कार्यक्रम आता नाही ना, संपलं ना सगळं. आता काय करायचं, ते सगळं संपलेलं आहे. आता फक्त मारायचंच आहे. मग मारायचं असल्यावर कुठेही उभं राहिलं तरी बाण सोडायला काय लागतं. पण अर्जुनाने सांगितलं, ज्ञानेश्वर महाराजांनी शब्द घातलेत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे कौरव जे आहेत ना, कौरव यांना युद्ध करण्याची फार खुमखुमी आहे, पण युद्धाला उभे राहिले तोपर्यंत उत्साही असता, पण उभं राहिल्यानंतर शांत होऊन जातात. मग माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात, अर्जुन जो भगवंताला म्हणतो ना दोन्ही सैन्यांच्या मध्ये रथ उभा कर, त्याचं कारण एवढंच आहे का मला ज्यांच्याबरोबर युद्ध करायचं आहे ते माझ्या योग्यतेचे असले तर युद्ध करण्यात मजा आहे. हा हा माझ्या योग्यतेचे पाहिजे ना. कोणाबरोबर युद्ध करून चालेल का. युद्ध ज्याच्याबरोबर करायचं आहे ते मला बघितलं पाहिजे, आणि म्हणून ते बघण्याकरता म्हणून दोन्ही सैन्यांच्या मध्ये रथ उभा करा, असं अर्जुन भगवंताला सांगतो. लक्षात घ्या. तसं सुरुवातीला म्हणजे रोहिदास महाराज म्हणजे एकदम इवलेसे रोप लावेले द्वारे त्याचा वेलो कुठं गगनावर जाऊन पोचलेला, आणि आमचा वेणू आत्ताशी चालू आहे का राहुल महाराज. आपला आत्ताशी रोप लावलेलं आहे, अजून आम्हाला जायचं. पण तरी सुद्धा गगनापर्यंत गेलेल्या माणसाशी साथ संगत करण्याकरता जी कृपा लागते ती कृपा त्यांच्याकडे आहे. लक्षात घ्या, आहे की नाही. म्हणून अशी सगळीच ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, ही सगळी मंडळी इथं येण्याचं एकच कारण आहे, संत हरिबाबांची कृपा. लक्षात घ्या. संतांची कृपा झाली तर जीवनात काय घडत नाही सगळं काही घडतं. अहो संत काय विचार करत नाही, संत सगळा विचार करता. तुम्ही बघा ना, आता जर ज्यांना बसण्याचा त्रास आहे, ज्यांना बसण्याचा त्रास आहे त्यांना आता खुर्च्या आणाव्या लागल्या असता, पण हरिबाबांनी विचार केला पुढे भविष्यात लोकांना गुडघ्याचे त्रास होतील म्हणून चबुतरे बांधून ठेवले. निवांत बसले. ज्यांना खाली बसता येत नाही त्यांनी चबुतऱ्यावरती बसा, ज्यांना एका जागेवर ताट बसता त्यांनी टेकून बसा. सगळी सोय संत करतात. फक्त एकच अपेक्षा आहे, धर्म मंडपात येऊन बसा, बाकी काही करू नका. शोधून आले संत हित हित जगाचे, हित हित जगाचे, हित हित जगाचे. संतांची अपार कृपा आपल्यावरती आहे.
आणि त्याच संतांच्या कृपेने हा सप्ताह अत्यंत उत्साहामध्ये संपन्न होतो आहे. दरवर्षी या उत्साहाचं वर्ष वाढत्या क्रमाने चालू आहे. उत्साह वाढतो आहे, आनंद वाढतो आहे. आणि त्या आनंदाबरोबरच मी मागच्या वर्षी बोललो होतो, याही वर्षी बोलतो की या उत्साहाबरोबर आनंदाबरोबर सप्ताहामधली सात्विकता ही तेवढीच टिकून राहिली पाहिजे. लक्षात घ्या. तर या सप्ताहाचं वैभव खऱ्या अर्थानं टिकून राहील. तर हे खऱ्या अर्थानं वैभव म्हणून आणि ती सात्विकता येण्याकरता सात्विक मंडळी या गावामध्ये आहेतच आणि संतांच्या कृपेने ती राहणारच आहेत. म्हणून सगळ्यांच्या सहकार्यानं हा सप्ताह अत्यंत आनंदामध्ये उत्साहामध्ये संपन्न होतो आहे. आपल्या हाताने करून आपण खायचं. पण 8 दिवस सगळ्या गावातले लोक एकत्र येतात. पण सांख्यिक वाढ होण्यापेक्षा सगळे जेव्हा विचारांनी एकत्रित येतील तेव्हा हा सप्ताह खऱ्या अर्थानं मोठ्या रूपाला गेलेला असेल. आणि ते विचाराची एक रूपता येण्याकरता संतांचे विचार जोपर्यंत जीवनात उतरत नाही तोपर्यंत विचाराची एक रूपता जीवनामध्ये येणं शक्य नाही. विठ्ठल म्हणून जीवनामध्ये काहीतरी अधिष्ठान असावं लागतं. आपल्या कृपेनं आपल्याला हरिबाबांसारखं अधिष्ठान प्राप्त झालेलं आहे आणि त्या अधिष्ठानासमोर 91 वर्षाचं अनुष्ठान सप्ताहाचं झालेलं आहे. लक्षात घ्या. अधिष्ठान आहे, 91 वर्षाचं अनुष्ठान आहे. या अनुष्ठानाची काहीतरी अनुभूती आपल्याला आली पाहिजे आणि ती अनुभूती येण्याकरता संतांच्या विचाराचं अनुकरण, अनुगमन, अनुशीलन आपल्याकडनं घडलं पाहिजे आणि ते आपल्याकडनं घडावं याच्याकरता हा सप्ताहाचं आयोजन असतं. लक्षात घ्या. म्हणून अनुष्ठान काहीतरी घडलं पाहिजे, अनुसंधान साधना जीवनामध्ये घडली पाहिजे आणि ती साधना आपल्याकडनं घडावी याकरता हा सप्ताह असतो. परंपरेनं आलेली सेवा यथामती आणि यथाशक्य अभंगाचं चिंतन आपणासमोर मांडण्याचा एक प्रामाणिक मी प्रयत्न करणार आहे. प्रस्तुत अभंगातून तुकाराम महाराज आपल्याला एक काल्याची लीला आपल्याला अभंगातून वर्णन करून सांगतात. तुकाराम महाराज म्हणतात, काल्याचा प्रसंग आहे. काय झालं, भगवंतांनी गोकुळामध्ये चोऱ्या करण्याकरता सुरुवात केली. सगळ्या गवळणींना कंटाळा आला. काय करावं, या भगवंताच्या चोऱ्या काही थांबत नव्हत्या. कसंही लोणी लपवून ठेवलं तरी भगवान परमात्मा ते लोणी चोरायचे, है की नाही. काय करावं सगळ्या गवळींनी विचार केला. याच्यापासून एकच सुटका होण्याकरता एकच केलं पाहिजे. काय केलं पाहिजे, काही नाही, गावाच्या बाहेर लांब कुठेतरी एक वाडा बांधला पाहिजे. लांब वाडा बांधून सगळ्या गावातलं दही दूध लोणी एकत्र करायचं, त्या वाड्यामध्ये नेऊन ठेवायचं, कुलूप लावायचं आणि सगळ्यांनी तिथं बाहेर पहारा द्यायचा. काय ठरलं, सगळं हे गोळा करायचं. कुठे जायचं, गावाच्या बाहेर वाडा बांधायचा, त्या वाड्यामध्ये सगळं दही दूध लोणी ठेवायचं आणि तिथं सगळ्या गवळणींनी काय द्यायचा, पहारा द्यायचा. आणि मग पहारा देत असताना जर भगवान परमात्मा आले तर त्यांना पकडायचं आणि यशोदा मातेसमोर हजर करायचं, हा विचार होता. पण हा भगवान परमात्मा कोणाच्याही हाताला लागला नाही. एवढा सोपा आहे का भगवान परमात्मा? सोपा नाही. अरे योगी तपी संन्यासी सगळे जण जातात पण तो त्यांच्या हाती जनमी जनमी मुनी जतनी कराई अंतिराम कही आवत नाही. राम सिया राम रे जय राम सिया राम जय राम. जनमी जनम मुनि जतन कराई अंतिराम कही आवत नाही. राम सिया राम रे जय राम सिया राम जय आज असं होईल, जिंकायचं कोणीच नाही. कारण सगळे सारखे.
काय होईल, मॅच ड्रॉ होऊन जाईल. सगळ्या गवळणींनी त्या वाड्यामध्ये जो गावाच्या बाहेर नेऊन बांधला होता, त्या वाड्यामध्ये सगळ्या गावातलं दही दूध लोणी एकत्र केलं. सगळ्या जणी पहारा देण्याकरता म्हणून बसल्या. गंमत अशी झाली, 10 वाजले, 11 वाजले, 11-12 पर्यंत सगळ्यांचं बरोबर चाललं होतं. काही गप्पा गोष्टी चालल्या होत्या, सगळं झालं होतं. पण रात्र जशी जशी पुढे सरकायला लागली, रात्र जशी जशी पुढे सरकायला लागली तशी तशी एक एक गवळण पेंगायला लागली. तुम्ही पहा, जागरण करायचं म्हटलं तर कितीपर्यंत माणूस जागा राहू शकतो? 12 पर्यंत, 1 पर्यंत, 2 वाजेपर्यंत. पण 2च्या पुढे माणसाला हळूहळू झोप यायला लागते, हळूहळू झोप यायला लागते. तसं त्या गवळणींचं झालं. हळूहळू सगळ्या जणी पेंगायला लागल्या आणि एक क्षण असा आला की सगळ्या गवळणी ज्या पहारा देण्याकरता आलेल्या होत्या त्या सगळ्या गवळणींना काय लागली? झोप लागली. आणि त्यांना झोप लागली हे पाहणं, हे पाहून भगवंताच्या लक्षात आलं की आता यांना झोप लागले. भगवान गोपाळांसह तिथं गेले. सगळं लोणी वगैरे सगळं खाल्लं. बरं, नुसतं खाल्लं नाही, काय केलं भगवंतानी? जी सगळी दुधाणी होती ती सगळी काहींचे मोडून टाकली, काही पालथी टाकले आणि सगळा कार्यक्रम करून भगवान परमात्मा तिथून निघून गेले. आणि भल्या पहाटे त्याच्यातल्या एका गवळणीला जाग आली आणि तिने मागे वळून पाहिलं. पाहती तर काय, तुकाराम महाराज सांगतात अभंगाचं पहिलं चरण. पाहती गवळणी, 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 पाहती गवळणी. सरळ अर्थ असा आहे, चोरी केली, गवळणींनी पाहिल्यावरती काय दिसलं? तवती पालथी दुधाणी. पण तत्वार्थ बघायचा झाला तर ज्या घरात भगवंतानं चोरी केली ते घर कोणतं होतं? ज्या गवळणीला पहाटे जाग आली ती पहाट कोणती होती? आणि ही पहाट जीवनामध्ये केव्हा उदयाला येते हा विचार महत्वाचा आहे. आणि घराचा विचार हा महत्वाचा आहे. आणि गवळणी कोणत्या होत्या हा विचार फार महत्वाचा आहे. कारण कोणत्याही घरामध्ये भगवान चोरी करायला काही वेडे होते का? वेडे नव्हते. लक्षात घ्या. ती गवळण जेव्हा तिने हे पाहिलं की असं असं घडलेलं आहे तेव्हा ती ज्या झोपल्या होत्या बाकीच्या त्या सगळ्यांजवळ आली आणि म्हणाले, अरे उठा, ज्याच्या करता आपण पहारा देत होतो ती घटना तर घडून गेली ना. आता उठवायचं एवढं सोपं असतं का हो महाराज? झोपेतून उठवायला माणसाला झोपेतून उठणं एवढं सोपं असतं का? काही काहींचं असं असतं, त्यांना झोपेतून उठवलेलं आवडत नाही. तुम्ही पहा, झोपेतून उठवलं एखाद्याला तर तो समोरचा एक वेळ
काहीतरी शिव्या देतच उठतो, पण एक वेळ शिव्या देणारा परवडला. पण काहींचं असं असतं, ते झोपेतून उठवायला जो येतो त्याला फटकाच देतात ठेवून. झोपेतून उठवणं आवडत नाही माणसाला. तुम्ही पहा ना, म्हणून कीर्तनात झोपलं तर झोपू द्यावं, त्याला उठवू नये. आवडत नाही माणसाला. झोप लागली, आता उठवायचं कसं? पण हिनी तिला उठवलं, सगळ्यांना उठवलं, आणि उठवल्यानंतर पाहता तर काय, सगळी दुधानी भगवंतानी पालथी ठेवली आणि काही भगवंतानी फोडून टाकली. आता गंमत अशी आहे, पालथीच का ठेवली आणि काही फोडूनच का टाकली? फोडायला काय, आता लोणी संपल्यानंतर फोडून टाकली, काही पालथी ठेवली. का पालथी ठेवली? का बाबा ठेवली. पण या ज्या 2-3 गोष्टी आहेत, या अभंगातल्या फार महत्वाच्या चिंतनाच्या गोष्टी आहेत. भगवंतानी जी चोरी केली, ती चोरी करत असताना भगवंतानी जे घर पाहिलं, ते घर कोणतं पाहिलं? एकांताचं घर पाहिलं. घर पाहोनी एकांताचे. आता एकांताचं घर भगवंतानी पाहिलं. आता एकांत म्हणजे काय हो? एकांत म्हणजे जिथं कोणत्याही प्रकारची वृत्ती आता शिल्लक राहिलेली नाही. निर्विकार अवस्था प्राप्त होणं म्हणजे एकांतेचं घर आहे. लक्षात घ्या. आपण जे आहोत, आपलं काय माहिती का, आपल्याकडे सुद्धा आपलं देह म्हणजे काय आहे? मंदिरच आहे, घरच आहे. पण आपल्याकडे काय आहे? आपल्याकडे सगळा देह भरलेला आहे. कसा आहे? भरलेला आहे. आणि हा भरलेला देह इथं भगवान चोरी करायला येणं शक्य नाही. जेव्हा हा देह रिकामा होईल तेव्हा भगवान परमात्मा इकडे येतील. आपलं कशाने भरलंय? तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे देह भरिला विठ्ठले. तुका म्हणे देह भरिला विठ्ठल. तुका म्हणे देह भरिला विठ्ठल. तुका म्हणे देह भरिला विठ्ठल. काम क्रोध केले काम क्रोध केले मना वेळो वेळा येणे चोर मन झाले हव भरी येणे चोर मन झाले हव भरी येणे चोर मन झाले हव काम क्रोधे केले घर रीते आणि मग तुका म्हणे देह भरिला विठ्ठले. पण देह भरिला विठ्ठले ही अवस्था प्राप्त होण्याकरता पहिल्यांदा काय झालं पाहिजे? काम क्रोधे केले घर रीते. हे रीत पहिल्यांदा घर रिकामं करावं लागतं. जोपर्यंत घर रिकामं होत नाही तोपर्यंत तुका म्हणे देह भरिला विठ्ठले ही अवस्था प्राप्त होत नाही. लक्षात घ्या. भगवंतानी चोरी करण्याकरता भगवान कोणाच्याही घरामध्ये चोरी करायला जात नाही. ज्याचं घर रिकामं झालेलं आहे, बरं नुसतं रिकामं होऊनही चालत नाही ना. रिकामं होऊन चालतं का? नुसती अंतःकरण रिकामं होऊन चालत नाही. ते रिकामं झालेल्या अंतःकरणाला योग्य विषय द्यावा लागतो. लक्षात घ्या. नुसतं रिकामं अंतःकरण झालं, अहो त्याच्यात कधी काय घुसल सांगता येतं का? मला सांगा ना. रिकामं झालं, बरं संतांनी सांगितलं काम क्रोध सगळे विकार काढून टाका. सगळे विकार आपण मुळासकट काढून टाकले, गोष्ट खरी. पण जरी विकार काढून टाकले तरी सुद्धा त्या अंतःकरण वृत्तीला काहीतरी विषय द्यावा लागतो, नाहीतर ते अंतःकरण स्थिर राहत नाही. जोपर्यंत त्या अंतःकरणाला आपण स्थिर विषय देत नाही, नित्य विषय देत नाही, तोपर्यंत ते अंतःकरण स्थिर राहू शकत नाही. म्हणजे रिकामं तर केलंच पाहिजे, पण रिकामं ठेवून नुसतं तसं चालत नाही. लक्षात घ्या. आपण घरातलं पाणी ओतून देतो भरलेले, बरं जे बरं असतं नसतं काय असतं, भांडे भरून आपण तसेच ठेवतो का? काय करतो? ते पुन्हा भरतो की नाही? का भरतो? लागतं म्हणून भरतो. तसं अंतःकरण वृत्ती हे सगळे विकार गेल्यानंतर
त्या अंतःकरण वृत्तीला काहीतरी विषय द्यावा लागतो, लक्षात घ्या. आणि तो विषय नित्य स्वरूपाचा द्यावा लागतो. कारण काय, तर योग्य विषय अंतःकरण वृत्तीला दिला नाही तर काय होतं, अंतःकरण आपलं जे आहे ते विषयाकडे धावत जातं. लक्षात घ्या. संतांनी काय सांगितलं बरं, हे वृत्ती विकार असतात नाही, विकार शांत बसत नाही, ते काय करता, पोखरता. काय करता, पोखरता. संतांनी फार गोड शब्द परिभाषा वापरली. ओले मृत्तिकेचे मंदिर, आत 6 जण उंदीर. काय करतात ते 6 उंदीर, गुंफा करिता ती पोखर, त्याचा नका करू अंगीकार गा. त्याचा काय करू नका तुम्ही, अंगीकार करू नका. असं कोणी सांगितलं, संतांनी सांगितलं. पण आपण अंगीकार केल्याशिवाय राहत नाही ना. काय करता उंदीर, उंदीर कधी स्वस्त बसतात का, म्हणजे जे बसत नाही ते उंदीर असतात असं मला म्हणायचं नाही. पण उंदीर स्वस्त बसतात का, उंदीर काय करता, गुंफा करिता ती पोखर, ते पोखर करता. आणि पोखर एखादी गोष्ट केली, पोकळ एखादी गोष्ट केली, ती पडायला किती वेळ लागतो, काही वेळ लागत नाही. एखादी भिंत किती मोठी असू द्या, पण घुशीने जर तिथं बिळ केलेले असतील, ते जर पोखरलेलं असेल तर ते पडायला किती वेळ लागतो, काही वेळ लागत नाही. म्हणून संतांनी सांगितलं की त्याचा तुम्ही अंगीकार करू नका, पण आपण अंगीकार करतो, लक्षात घ्या. म्हणून हे सगळे विकार रूपी हे अंतःकरणातून ज्याच्या गेलेले आहेत ते एकांताचं घर आहे. आणि अशा एकांताच्या घरामध्ये भगवान परमात्मा येवोनी गोपाळ राये ते येवोनी गोपाळ राये, येवोनी गोपाळ राये ते राये ते, येवोनी गोपाळ राये ते. चित्त कराय रे निर्मळ, येवोनी गोपाळ राये ते, येवोनी गोपाळ राये ते, राये ते, राये ते, राये ते. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येवोनी गोपाळ राहे तेथे. पण पहिल्यांदा काय करा, गोपाळ राहे तेथे. पण पहिल्यांदा चित्त करारे निर्मळ. बरं, चित्त निर्मळ करण्याकरता, अंतःकरणातले विकार घालवण्याकरता जगामध्ये कोणताही साबण उपलब्ध नाही, लक्षात घ्या. कोणताच साबण चालत नाही, कितीही भारी कंपनीचा असू द्या, तो चालत नाही. ते विकार घालवण्याकरता एकच साबण आहे, तो म्हणजे संतांचा, लक्षात घ्या. काय करतात संत, योग वासिष्ठांनी सांगितलं, नित्यम सज्जन संपर्कात विवेक उपजायते, विवेक पादपस्यैव भोग मोक्ष फले स्मृतो. नित्य संतांच्या संगतीत गेल्याशिवाय ती अंतःकरणाची शुद्धी होणं शक्य नाही, लक्षात घ्या. ज्ञानेश्वर महाराज आपल्याला तेच सांगतात, शंभू तेथ अंबिका, चंद्रतेथ चंद्रिका, संत तेथ विवेका असणे की जे. संतांच्या संगतीमध्ये हे काय असतं, मनुष्य ती गोष्ट निवृत्त करण्याकरता प्रयत्न केव्हा करतो, पहिल्यांदा त्याला समजावं लागतं की हे विकार वाईट आहे, बरोबर आहे की नाही. जोपर्यंत आपल्या जीवनात ही गोष्ट वाईट आहे आणि ही आपल्या जीवनाला उपयोगी नाही, हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत ती गोष्ट आपल्या जीवनातून घालवण्याकरता मनुष्य प्रयत्न करत नाही. नुसतं कळावं लागतं की नाही, माझ्या आरोग्याला, माझ्या जीवनामध्ये ही गोष्ट हानिकारक आहे हे कळावं लागतं. बरं, काहींना कळू नये माणसं टाकत नाही, तो भाग सोडून द्या. पण कळावं लागतं की नाही, पहिल्यांदा दोष कळावा, कळण्या पहिले दोषाची जाणीव व्हावी लागते. जाणीव झाल्यानंतर तो दोष कळतो आणि नुसता कळून चालत नाही, कळाल्यानंतर त्याच्या निवृत्ती करता जो प्रयत्न करतो तोच त्याला साधक म्हणतात. विठ्ठल 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 काम क्रोधी मदी मानन मोहा, लोभन क्षोभनी रागन द्रोहा, जिनके कपटी दंभ नहीं माया, तिन्हीं के
बारकाईने ऐका ना, आपण काय सांगितलं, हे सगळे जे विकार आहेत ना हे गेले पाहिजे. मुळात जाण्याकरता मी काय बोललो, महत्वाचा मुद्दा, हे विकार आहे हे मान्य करावं लागतं. लक्षात घ्या, हे काय करावं लागतं, मान्य करावं लागतं ना, की ही गोष्ट माझ्या आरोग्याला अपायकारक आहे, हे पहिले समजावं लागतं ना. बरं, काही काही एवढे विद्वान असतात, समजूनही मळत मळत खातात. समजलं का, पहा. हा, वाईट आहे सांगता की नाही, हे जीवनाला वाईट आहे, बरं त्याच्यावर लिहिलेलं असतं, सगळं असतं, पण सगळं असूनही त्याच्याशिवाय जमत नाही ना महाराज. म्हणजे दोष आहे हा कळाला की नाही, दोष आहे हा कळाला सुद्धा. बरं, हा जो दोष आहे हा आरोग्याला घातक आहे हेही कळालं, कळतं की नाही, कळतं. पण माणूस काय म्हणतो, जाऊ द्या, जसं असेल तसं होईल तेव्हा होईल, आता तर खाऊन घेऊ. अरे जीव चालला बार. म्हणजे कळून चालत नाही. कळालेलं जोपर्यंत निवृत्ती करता आपण प्रयत्न करत नाही तोपर्यंत दोष चित्तातून जाणं शक्य नाही. विठ्ठल षडभाव विकार आतमधून माणसाला पोखर करतात. म्हणून संतांनी सांगितलं त्याचा नका करू अंगीकार गा. त्याचा तुम्ही अंगीकार करू नका. का करू नका, कारण ते सगळं तुम्हाला आतून पोखर करून टाकतील. आणि एकदा आतून पोखरला गेला माणूस गेला की मग तुम्ही त्याच्या समोर लोणी जरी आणून ठेवलं तरी तो त्याला स्पर्श करू शकत नाही. लक्षात घ्या. म्हणून लोणी आहे हे कळावं आणि ते कळण्याकरता अंतःकरण लोण्यासारखं स्वच्छ असावं लागतं, पारदर्शी असावं लागतं. आणि ते अंतःकरण पारदर्शी असण्याकरता संतांची कृपा असावी लागते. कारण काय असतं, गंमत सांगतो, परमार्थ करणं म्हणजे काय असतं, परमार्थ जीवनातली, परमार्थ साधनेतली प्रत्येक घटना, प्रत्येक कृती ही मुळात करण्याची गोष्टच नाही, ती अनुभवण्याची गोष्ट आहे. लक्षात घ्या, ही करण्याची गोष्ट नाही. ज्ञानेश्वरीची 108 पारायणं केली गोष्ट खरी, पण 108 पारायणांमध्ये तुम्हाला काय अनुभव आला याला फार महत्व आहे. लक्षात घ्या, अनुभवाला फार महत्व आहे. म्हणून संतांनी सुद्धा अनुभवाला महत्व दिलं आणि संतांनी अनुभवाला महत्व दिल्यामुळेच जग त्यांचं अनुकरण अनुभवाले अंगा ते जगाते असे, ते जगाते असे, ते जगाते अंतःकरण वृत्तीरूपी विकार रहित असणारं घर असावं लागतं, तर तिथे भगवान परमात्मा चोरी करण्याकरता येतात. लक्षात घ्या, एकांत असावा लागतो, वृत्तीमध्ये कोणताही विकार नसला पाहिजे, तर भगवान परमात्मा तिथे चोरी करायला येतात. बरं, गंमत अशी झाली, त्या गवळणींमध्ये जी गवळण पहिल्यांदा उठली ती गवळण कोणती होती? पहाटे गवळण जी उठली ती गवळण कोणती होती? कारण गोकुळामध्ये काय गवळणी, काय भरपूर गवळणी ना, किती गवळण. आता कीर्तनामध्ये बायका किती येतो, सगळ्या बायका आहेत ना, किती बायका, भरपूर बायका. तुम्ही किती बायका, पण या बायकाचे वर्ग 3, बायकांचे वर्ग किती? 3. 3. याच्या पलीकडे आहे का? याच्या पलीकडे वर्ग नाही. बायकांचे वर्ग 3. कोणी कोण? कोणी सुना आहेत, कोणी लेकी आहेत आणि कोणी सासवा. सासवा. 3च. याच्या पलीकडे आहे का काही? याच्या पलीकडं कोणी नाही. मग गंमत अशी झाली, जी गवळण पहाटे उठली ती नेमकी कोणती उठली, आहे की नाही? आता व्यवहारामध्ये बघा, घरामध्ये कोण लवकर उठतं? आपल्या इकडं, मी शहरातलं बोलत नाही, कुठलं इथलं तर अजिबात बोलत नाही. कोण लवकर उठतं घरामध्ये आपल्या? सासू. त्याचं एक कारण सांगतो मी आपल्याला. म्हाताऱ्यांना झोपा लागत निसर्गाच्या नियमाने म्हाताऱ्या माणसांची झोप कमी झालेली असते. तुम्ही पहा, म्हाताऱ्यांना झोपच लागत नाही. तुम्ही पहा, 4 वाजले
का त्यांची खडखड खडखड. बरं ते नुसते उठताना शांत बसत नाही. ते शांत बसत नाही. ते काय करता, ए उठ ग, ए उठा रे, चालू असतं की नाही. का? कारण त्यांना शांत बसवत नाही. होतं की नाही. कारण त्यांना झोप लागत नाही आणि ज्यांना झोप लागलेली असती ते उठल्यारांना पाहवत नाही. दोन्हीकडून अडचण. ते झोपू देत नाही ना. सासवा या लवकर उठतात. सुना मात्र त्याच्यात गंमत अशी आहे, 3 गवळणींचे प्रकार सांगितले. तुकाराम महाराजांनी फार गोड वर्णन केलं. तुकाराम महाराज सांगतात, कोणी सुना कोणी लेकी, कोणी लेकी, कोणी सुना कोणी लेकी, कोणी सुना कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्र, कोणी एकी स्वतंत्र, कोणी सुना कोणी लेकी, कोणी सुना कोणी लेकी, कोणी सुना कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्र, कोणी एकी स्वतंत्र, नवनाथ भाऊ. त्यांचं नावच फार श्रेष्ठ आहे, नवनाथ. एक नाथ प्राप्त होत नाही, त्यांना नवनाथ आहे. सोपं आहे का? अहो, एक नाथ प्राप्त करून घ्यायचे असतील तर आयुष्य जातं तरी प्राप्त होत नाही. आपल्या कीर्तनात नवनाथ आले, सोपं काम आहे का? जाऊ द्या. ते सात्विक आहेत हे मला सांगायचं. जाऊ द्या, बाकीचं काही असू द्या. कोणी सुना कोणी लेकी आणि कोणी एकी स्वतंत्र. काही स्वतंत्र आहे, काही अर्ध्या स्वतंत्र, अर्ध्या परतंत्र आणि काही पूर्ण परतंत्र. आता कसा विभाग करायचा तुम्ही बघा. घरातली जी सासू असते, सासू, तिला काही घरात करायचं असेल तर कोणाला विचारावं लागतं का? विचारायची गरज नाही. पूर्ण तंत्र स्वतंत्र जी असते तिला काय म्हणायचं? सासू. गोकुळामध्ये काही सासू रूपी गवळणी होत्या. काही लेकी. लेक म्हणजे काय? 50% स्वातंत्र्य आणि 50% पारतंत्र्य. लेक जर म्हटली ना, आई थोड्या वेळ झोपू दे ग, मग आई म्हणते झोप, जाऊ दे, माहेरे चाली बाबा, तासभर जास्त झोप. काय स्वातंत्र्य 50% जाऊ द्या. पण सुनेला मात्र सगळं परतंत्र, स्वतंत्र काहीच नाही. लक्षात घ्या. मग त्या गोकुळामध्ये हा झाला लाक्षणिक अर्थ, पण तत्वार्थ असा आहे, त्या गोकुळामध्ये काही गवळणी या ज्ञानपर होत्या, काही गवळणी या कर्मपर होत्या आणि काही गवळणी या उपासनापर होत्या. विठ्ठल कारण त्या ज्या गवळणी होत्या त्या काही सामान्य गवळणी नव्हत्या. नाथ महाराज वर्णन करून सांगतात, त्या जाण वेद गर्भीच्या श्रुती, श्रुती नव्हेती मतप्राप्ती. त्या वेद गर्भीच्या श्रुती सगळ्या होत्या, त्या ज्ञान अधिकाराने संपन्न होत्या. म्हणून अशा संपन्न असणाऱ्या ज्ञानोत्तर भक्ती करणाऱ्या अशा त्या सगळ्या गवळणी असल्यामुळे जी गवळण सुरुवातीला पहाटे उठली ती कोण होती? ती सासू वर्गातली होती. आता हे पहाट जी आहे ती पहाट नेमकी कोणती? पहाटे उठली की नाही? ती पहाटे उठली. मग ती पहाट म्हणजे नेमकी कोणती? पहाट शब्दाचा अर्थ करत असताना संतांनी फार गोड अर्थ केला. बाबा अहंकार निशी गणदाट, अहंकार निशी गणदाट,
गाविला जो खटगा नर हरी रामा गोविंद वासुदेवा हर हरी राम गोविंद वासुदेवा 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 वासुदेवा. काय संतांनी गोड लिहिलं हो. पहाटे उठली ती गवळण, पण ती पहाट कोणती? बाबा अहंकार निशी घनदाट. आणि अशा घनदाटीमध्ये पहाट कोणती? गुरुवचनी फुटली पहाट. कारण ज्ञान प्राप्त होण्याकरता जोपर्यंत ते ज्ञान गुरुच्या मुखातून येत नाही तोपर्यंत ते ज्ञानच खरं नाही. लक्षात घ्या, ते ज्ञान प्राप्त होण्याकरता ये हृदयीचे ते हृदयी जाण्याकरता समोरचाही अधिकारी असावा लागतो आणि घेणाराही त्या योग्यतेत असावा लागतो. लक्षात घ्या. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी फार गोड चिंतन केलं. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, अरे ज्ञान होईल, पण ते ज्ञान होण्याकरता काना वचनाची भेटी सरिसाची पै किरीटी. वस्तू होनी उठी, पण कोण उठी? कवणू एकू. का? कारण तो अधिकार सगळ्यांना प्राप्त होत नाही. असे अधिकार संपन्न फार विरळे असतात ना. लक्षात घ्या. कानाचं आणि वचनाची भेट झाल्याबरोबर अहम ब्रह्मास्मी हे ज्ञान अनुभूतीला येणं याच्याकरता फार श्रेष्ठ अधिकार असावा लागतो. आणि ही पहाट, गुरुवचनाची पहाट, ही जिच्या जीवनामध्ये उदयाला आलेली आहे तिला जाग आली. इतर सगळ्या झोपलेल्या होत्या. मग आपण जागे आहोत का झोपलेले आहोत? जाग्यात बाहेर निजले जाग्यात बाहेर निजले कैसे घरात घरकुल केले कैसे घरात घरकुल केले नेनो अंधार नाही उजडले गा वासुदेवा करी वासुदेवा करी काय लिहिलं हो संतांनी? जागे बाहेर, पण आत मात्र निजले नाही, पूर्ण निजले. निजले सुद्धा शब्द कमी पडतो. पूर्ण निजलेले. बाहेर जागा आहेत ना, पण आत मात्र सगळे जण झोपलेले आहेत. लक्षात घ्या. गुरुचं वचन कानावर पडणं ही पहाट आहे. लक्षात घ्या. म्हणून तर उपनिषदांनी सुद्धा ते ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर काय केलं पाहिजे? उपनिषदांनी भाषा फार गोड वापरली. तद्विज्ञानार्थम गुरुम एव अभिगच्छेत समित पाणीही श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. असा महात्मा जर जीवनात आला ना तर जीवनाची पहाट झाली असं समजावं. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 तत् विज्ञानार्थम ते जाणून घेण्याकरता गुरुम एव ए वकार वापरला. गुरुच ए वकार शब्दाचा अर्थ काय? गुरुच दुसरं कोणीही चालत नाही. आणि ते गुरु सुद्धा कसे लागतात? समित पाणीही श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. श्रोत्रिय असावे लागतात, ब्रह्मनिष्ठ असावे लागतात. आणि असे गुरु जर जीवनामध्ये आले ना आणि अशा गुरूंच्या मुखातून जर वचन कानावरती पडलं तर मग मात्र समजावं आपल्या जीवनामध्ये पहाट आलेली आहे. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून जी गवळण पाहती गवळणी पाहिल्यानंतर तिने काय पाहिलं? तवती पालथी दुधाणी. काय तिला दृश्य दिसलं की सगळं दही दूध लोणी हे सगळं संपलेलं आहे आणि ती दुधाणी कशी झालेली आहे? पालथी ठेवलेली आहे. आता पालथीच का ठेवली? पालथी का ठेवली? उतानी का ठेवली नाही? ऐक नाही, पालथी का ठेवली बरं? उतानी ठेवली असती तर काय झालं असतं बरं? पालथं ठेवणं चांगलं का वाईट? आता पालथीच का होती, उतानी का करून ठेवली नाही? साधं उदाहरण मी आपल्याला सांगतो. घरामध्ये हे माता वर्ग भांडे आपण घासतो. भांडे घासल्यानंतर आपण ते उताने ठेवतो का पालथे ठेवतो? बरं, पालथं ठेवणं संसारात चांगलं का वाईट? वाईट.
चांगलं नाही. पण तरी सुद्धा भांडे धुतल्यानंतर माता काय करते, ती पालथं ठेवते. का पालथं ठेवते हो? काय कारण असेल? हा, त्याचं एकच कारण, का त्याच्यात धूळ जाऊ नये. दुसरं काही कारण आहे का? हा, की केव्हाही काढल्यानंतर ते पुन्हा जशाला तसं आपल्याला वापरता येतं. धूळ जरी बसली तर कुठून बसेल? वरतून. आतून धूळ जाईल का? आतून केव्हा गेली असती? ते जर उताना ठेवलं असतं तर धूळ कुठं बसली असती? आतून बसली असती. पण आतून बसली बरं, समजा उताना ठेवलं असतं तर धूळ बसल्यानंतर पालथं पातेलं केल्यानंतर काही करता येईल का? त्याचा उपयोग होईल का? परत घासावं लागेल. बरोबर आहे की नाही? म्हणजे धूळ जाऊ नये. बरं, जाऊ द्या, मांडणी असते आपली घरामध्ये, मांडणी. त्या मांडणीवरती काही भांडी अशी असतात की ती कधीच वापरायची नसतात, फक्त ठेवायची असतात, की आमच्या घरात एवढं एवढं दाखवण्याकरता आहे की नाही. कोणी आल्यानंतर आमच्या घरात भांडी कुंडी आहे बाबा, आमचं सगळं आहे दाखवण्याकरता. काही भांडी कधीच वापरायला काही कामच पडत नाही. कारण हम दो हमारे लोकच येत नाही. लोकच येत नाही ना. ते मोठे मोठे भांडे पूर्वीच्या काळामध्ये तुम्ही पहा, हे मोठमोठे भांडे महाराज त्या परातीमध्ये बसून कणिक मळावे लागायचे, एवढ्या मोठ्या पराती. आमच्याकडे आहेत बघायला. आमच्या संस्थांमध्ये देवपूरला भागवत महाराजांच्या काळ पूर्वी मोठी यात्रा भरायची. 8-8 दिवस अन्नदान चालायचं. मोठमोठ्या पराती, ते का तव्यावर पोळ्या करून चालेल का? मोठमोठ्या पराती, एवढ्या मोठ्या पराती का त्या परातीमध्ये बसून कणिक मळावी लागल, एवढ्या मोठ्या पराती. मग आता एवढे मोठे भांडे कधी वापरता येतील का? मग ते माणूस काय करतो, मांडणीमध्ये पालथं करून ठेवतो, की काय बाबा आमच्याकडे एवढं एवढं आहे. मग समजा कधी मधी, समजा वर्षांनी 10 वर्षांनी कोणी आलं तर माणूस काय करतो, ते भांड काढतो. मग ते जेव्हा मनुष्य भांड काढतो तेव्हा आतून धुवावं लागतं का? आतून धुवावं लागत नाही. का लागत नाही? कारण ते कसं असतं, पालथं असतं. आणि पालथं असल्यामुळे आतून ते कसं असतं, स्वच्छ असतं. तसं भगवंतानी ज्या घरामध्ये चोरी केली ते अंतःकरण रूपी, वृत्ती रूपी घर आहे. बरोबर आहे की नाही? आणि अंतःकरण वृत्ती जर तशीच ठेवली तर त्याच्यात काय घुसता, विकार घुसता. आणि ते विकार घुसू नये म्हणून दुधाने कशी करून ठेवली, पालथी करून ठेवली. विठ्ठल 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 ती जर तशीच ठेवली असती तर पुन्हा विकार घुसले असते. ते विकार घुसू नये म्हणून भगवंतानी ते तसंच ठेवलं. आणि ते कसं करून ठेवलं, पालथं करून ठेवलं. लक्षात घ्या. आणि त्याला विषयच द्यायचा असेल तर नवविधा भक्तीचे नवनीत असा विषय त्या वृत्तीला दिला पाहिजे. म्हणून पहाती गवळणी तवती पालथी दुधानी. आणि काय सांगितलं, ही जी अशी चोरी केली ना, हा काही सामान्य चोर नाही, हा नंदाचाच पोरगा असला पाहिजे. अभंगाचं दुसरं म्हणती नंदाची या पोरे, म्हणती नंदाची या पोरे,
तुकाराम महाराज सांगतात, ही जी अशी चोरी करण्याचं काम आहे ना, ही चोरी आजी चोरी केली खरे, म्हणती नंदाची या पोरे. ही जी चोरी आहे ना, ही दुसरं तिसरं कोणी केली नाही, तर ही कोणी केली? नंदाच्याच पोरानं केली असली पाहिजे, असं एक गवळण म्हणाली. दुसरी म्हणाली, अगं तुझ्या जिभेला काही हाडबीड आहे का नाही? हां, अगं तो गावाच्या पाटलाचा पोरगा आहे, हां, त्याच्याकडे एवढ्या गायी आहे, एवढ्या गायी त्याच्याकडे आहे, आणि तो चोरी करायला तुझ्या घरात येईल होय? पाटलाचं पोरग काय साधं असतं का महाराज? आत्ताचं सांगत नाही मी, पूर्वीचं सांगतो. ना, पाटलाचं पोरगा, 9 लाख एवढ्या गायी त्याच्याकडे, आणि तो तुझं मटका भर लोणी खायला येईल का? काही आपलं काही बोलायचं असं कुठं झालं का? ती म्हणती, हे खात्रीपूर्वक सांगते मी, कारण अशी चोरी त्याच्याशिवाय दुसरं कोणी करू शकत नाही. काय गंमत सांगतो महाराज, भुरटे चोर जे असतात ना, भुरटे चोर, ते चोर काय, कुठं चपला चोर, कुठं काही कपडेच नाही, याला काही फार अक्कल लागत नाही. हे भुरटे चोर म्हणायचं याला, जे सामान्य चोऱ्या करतात ना, भुरटे चोर. पण भर दुपारी वडांगळी सारख्या शहरामधून महाराष्ट्र बँकेमध्ये लुटायचं, याला सराईत चोर पाहिजे की नाही? याला भुरट्या चोराचं काम आहे का? याला कसा चोर पाहिजे? ट्रेनिंग घेतलेला पाहिजे, म्हणजे चोरीचे ट्रेनिंग घ्यावं लागतं. त्याशिवाय करता येईल का मला सांगा ना? आपल्याला जमल का? जो भुरटा चोर आहे त्यांनी ठरवलं बँकेत जायचं, जमल का त्याला बँक चोरायला? त्याला कसा पाहिजे? सराईत लागतो. सराईत गुन्हेगार ज्याला म्हणतो आपण, सराईत गुन्हेगार असा लागतो. म्हणजे त्याला काही नाही, तो मनुष्य काय करू शकतो? 12 वाजो नाही तर बँक चालू व्हायची वेळ असो, जो सराईत असतो ना, तो ते चोरी करतो म्हणजे करतोच. आणि अशी चोरी केली म्हणजे आपण समजावं तो सराईत आहे. तसं ती गवळण म्हणते, हा जो आहे ना, हा चोर, हा सराईत चोर आहे. आजी चोरी केली खरे, कारण भगवंतानी जी चोरी केली ती भुरटी चोरी नाही ना महाराज. भगवंतानी काय चोरलं? संतांनी वर्णन करून सांगितलं. चित्त चोरी येले नंदाच्या नंदने. भगवंतानी जी चोरी केली ती चित्ताची चोरी केली, आणि चित्ताची चोरी केली म्हणजे चित्त दिसतं का? ज्याला आपण मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे अंतःकरण चतुष्टय आपण म्हणतो. चोरी करण्याकरता गोष्ट काय करावी लागते? दिसावी लागते की नाही? शेजारच्यानी काल चप्पल घेतली, ती चप्पल चोरायची, पण ती चप्पल चोरता केव्हा येते? ती आपण पाहतो, नवीन आहे हे दिसतं, आणि मग मनुष्य ती चप्पल चोरतो. आहे की नवीन पाहूनच का? जुन्या पण चोरतात, कसं आहे ना, नवीन पाहून चोरतो की नाही? पण ती चप्पल चोरण्याकरता पहिल्यांदा ती दृष्टीला पडावी लागते. पण मला सांगा, भगवंतानी जी चोरी केली ती चित्ताची चोरी केली, आणि चित्त दिसतं का? न दिसणाऱ्या गोष्टीची चोरी करण्याकरता सराईत माणूस लागतो की नाही? मग भगवंतापेक्षा सराईत कोण आहे मला सांगा ना? जे दिसत नाही त्याची चोरी करण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये आहे तो आहे भगवान परमात्मा विठ्ठल. ऐसा पुराण प्रसिद्ध चोर केशव नाम्याचा दातार, केशव नाम्याचा दातार. प्रसिद्ध चोर केशव नाम्याचा बरं, नुसता चोर नाही ना तो, ऐसा पुराण प्रसिद्ध चोर. अरे ज्याच्या चोरीचं वर्णन पुराणांनी केलं, शास्त्रांनी केलं, सगळ्यांनी ज्याच्या चोरीचं वर्णन करावं, ती चोरी काय सामान्य चोरी असेल का महाराज? सामान्य चोरी नाही ना, की श्रेष्ठ चोरी. चित्त चोरणं, आणि चित्त कोणाचं चोरता येतं? ज्याचं चित्त भगवत रूप झालेलं आहे त्या चित्ताची चोरी करता येते, लक्षात घ्या. आणि त्या सगळ्या गवळणींचं चित्त हे भगवत रूप झालेलं होतं.
त्यांच्या चित्ताला भगवंताच्या शिवाय दुसरा विषय नव्हता. कारण चित्ताला एकरूप होण्याकरता एक विषय द्यावा लागतो. लक्षात घ्या. कारण चित्ताचा धर्म काय? चिंतन करणं. चिंतने चिंतने तद्रूपता. शास्त्र काय? चित्त काय करतं? चित्त चिंतन करतं. आणि चित्ताला चिंतन करण्याकरता योग्य विषय द्यावा लागतो. आणि जसं चित्त चिंतन करतं तशी त्याला अवस्था प्राप्त होते. म्हणून आपल्याकडे काय म्हटलं जातं? अंते या मती सा गती. अंतःकाळामध्ये मनुष्य ज्याचं स्मरण करतो म्हणजे ज्याचं चिंतन करतो तशी अवस्था त्याला प्राप्त होते. म्हणजे भगवद्रूप अवस्था प्राप्त होण्याकरता सतत त्याचं काय केलं पाहिजे? चिंतन केलं पाहिजे. प्रतिक्षणम, प्रत्येक क्षणाला त्या भगवंताच्या नामाचं चिंतन केलं पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज सुद्धा आपल्याला काय सांगतात? सदा नाम घोष करू हरी कथा. 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 तेने सदा चित्ता समाधान. तेने सदा चित्ता समाधान. तेने सदा चित्ता समाधान. काय सांगितलं तुकाराम महाराजांनी? सदा नाम घोष. सांगितलं का फक्त एकादशीला भजन करा असं कुठं लिहिलंय का? कुठं लिहिलंय का? फक्त एकादशीला भजन करा बाबा, बाकी काही गरज असं म्हटलं का संतांनी? नाही ना. सदा नाम घोष. का? कारण चित्ताला सतत त्याचे संस्कार द्यावे लागतात. जसे चित्ताला आपण संस्कार देऊ तसं आपलं चित्त आकार धारण करत असतं. म्हणून सदा नाम घोष. सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती. रखुमाईच्या पती सोयरिया. फनी गोष्ट कशी पाहिजे? सदा पाहिजे. म्हणून चित्त कोणाचं चोरता येतं? ज्याच्या चित्ताला एक क्षण सुद्धा भगवत स्वरूपाला बाजूला सोडून राहत नाही, अशा चित्ताची चोरी भगवंतानी केली. म्हणून भगवान परमात्मा पुराण प्रसिद्ध चोर आहे. विठ्ठल 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 आपलं चित्त चोरल का हो भगवान परमात्मा? आपलं चित्त का चोरणार नाही? कारण आपल्या चित्ताला विषयच नाही ना. आपल्या चित्ताला प्रत्येक क्षणाला आपल्या चित्ताचा विषय बदलतो. प्रत्येक क्षणाला बदलतो. नवीन दिसलं की चित्त तिकडे जातं. नवीन दिसलं की चित्त तिकडे जातं. तुम्ही पहा ना, ताटामध्ये एक पदार्थ असला तर काही फरक पडत नाही. पण दोन पदार्थ आले की चित्त हे घ्यावं का ते घ्यावं होतं की नाही? चित्त प्रत्येक क्षणाला चंचल होतं. आणि चित्त चंचल झालं की अशा चंचल चित्ताची चोरी भगवान परमात्मा करत नाही. लक्षात घ्या. म्हणून नारद महर्षींनी सुद्धा त्या भक्तीच्या सुखाचं वर्णन करत असताना ती भक्ती वाढती असली पाहिजे. प्रतिक्षणम वर्धमानम असं जर आपण करू तर आपल्या जीवनामध्ये तो भक्तीचा आनंद आपल्याला प्राप्त होतो. विठ्ठल म्हणून तुकाराम महाराजांनी सुद्धा त्या चित्ताच्या शुद्धते करता एक साधन आपल्याला सांगितलं. बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा बोलावा विठ्ठल पाहावा. बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल. बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल. करावा विठ्ठल जीव भाव. करावा विठ्ठल जीव भाव. येणे तो देवान, येणे तो देवान, झाले हाव भरे. येणे तो देवान, परत माघारी येत नाही, येत नाही, येत नाही. परत माघारी येत नाही. पण केव्हा येत नाही? जेव्हा बोलावा, पहावा आणि करावा सुद्धा विठ्ठल, तेव्हा परत माघारी येत नाही. आपलं परत येतं कारण आपलं फक्त बोलावाच आहे. आपलं का थांबत नाही? कारण आपलं फक्त काय आहे? बोलावा. आणि ते सुद्धा का बोलावा? त्याने म्हणून बोलावं. आपलं व्हावं म्हणून बोलावा नाही.
परमार्थ खरा होईल पण कल्याण होईल. म्हणून परमार्थ संसार बंद आपुली आपण आपल्या स्वकल्याणाकरता जेव्हा परमार्थ करू तेव्हा तो खरा परमार्थ लक्षात घ्या. म्हणून चित्तावरती सतत ते संस्कार करावे लागतात आणि तसे संस्कार जेव्हा आपण चित्तावरती करू तेव्हा ते चित्त निर्विकारी होतं. कारण हे संस्कार केव्हा कधी कुठं डोकं वर काढतील ते सांगता येत नाही. कारण ते परंपरेने आलेले असतात ना ते संस्कार. या एका जन्मातले का मला सांगा ना, अनंत जन्माचे संस्कार ते चित्तावरती झालेले असतात आणि ते कधी डोकं वर काढतील सांगता येत नाही. काय झालं, एका गावामध्ये एक उन्हाळ पोरग होतं बिचारं. उन्हाळ आता प्रत्येक गावात असतं तसं त्याही गावात होतं. रोज काहीतरी तक्रार घरी घेऊन यायचं. रोज बिना तक्रारीचं घरी येतच नव्हतं. घरी आला की बापा समजून घ्यायचं आज पुन्हा यांनी काहीतरी तक्रार आणलेली आहे. असं उन्हाळ पोरग एकदम उन्हाळ. एक दिवस शाळा सुटले जाता त्याचं एका वाड्याकडे लक्ष गेलं. त्या वाड्यात एक चांगला मनुष्य धष्टपुष्ट बसला होता. श्रीमंत त्या गावातला मनुष्य बाल्कनीमध्ये बसला होता आणि त्याच्या बाजूला दोन सेवक हात धुत होते. त्याने ते पाहिलं आणि पाहता पाहता हसला. आता त्या शेठजीला वाटलं हा माझ्याकडे पाहून का हसला बरं. म्हणून त्यानं काय सांगितलं सेवकांना, म्हणे जा रे म्हणे त्याला बोलून आणा बरं, त्याला पकडून माझ्याकडे आणा. त्या देगांनी शेठजीने त्याच्याकडे पकडून नेलं, समोर उभं केलं. शेठजीने विचारलं माझ्याकडे पाहून का. शेठ वाटलं हा कौतुक करेल, काहीतरी आपलं कौतुक करेल, आपलं बरं वाटतं. त्याला वाटतं हा करेल. तो म्हटला का हसला. तो म्हटला काही नाही, मला याचं हसू आलं की समजा यदा कदाचित तुम्ही मरण पावलात. ते पोरं काय म्हटलं, यदा कदाचित जर तुम्ही मरण पावलात तर मरण पावल्यानंतर वाटून माडीवरून तुम्हाला खाली आणणाऱ्यांना किती त्रास होईल याचं मला हसू आलं. काही गरज होती का. चांगला हाय चालला होता, तोही चालला होता, काही गरज होती का. पण तो काय म्हटला, तुम्ही जर गेलात तर मला वरती चढायला येईपर्यंत फार दम लागून गेला एकट्याला. माझ्या हातात काही सामान नव्हतं, एक पाटीन एक दप्तर होतं, तरी सुद्धा मला घाम आला, फार दम लागला वरती तुम्हाला भेटायला येण्याकरता. पण तुम्ही जर गेला, तुमची तब्येत भली मोठी, तर वरतून खाली आणणाऱ्यांना किती सोपा त्रास होईल का. आणि त्या त्रासाचं स्मरण मला झालं, मला काय आलं, हसू आलं. शेठजी बांधून याच्या बापाला बोलून आणा. ते काय म्हटले, याला बांधून ठेवा, याच्या बापाला बोलून आणा. आता बापाला बोलायला गेला. आता बापांनी समजून घेतलं पोरानं काहीतरी दिवा लावला. गेले. म्हणे काय शेठजीने तुम्हाला बोलत चला म्हणे. चला शेठजीने बोलवलं. बाप आला. म्हणे काय झालं. अरे काय तुझ्या पोराला काही संस्कार केले की नाही म्हणे. तू काही संस्कार करावे, पोराला चार शब्द चांगले शिकवावे, काय तुला कळतं की नाही म्हणे. काय झालं म्हणे. काय तुझा पोरगा म्हणे माझ्याकडे पाहून हसला. त्याला हसण्याचं कारण विचारलं. तो मला खुश. तुम्ही मेल्यानंतर तुम्हाला वरतून खाली आणणाऱ्यांना किती त्रास होईल अशी काही बोलायची पद्धत झाली का. मी गावातला प्रतिष्ठित माणूस, साधी गोष्ट तुझ्या समजत पोरावरती. त्याला बाप म्हटला का रे, साधी गोष्ट तुला कळत नाही. असं बोलता का मोठ्या माणसाची. हे तुला शिकवलं का मी. बाप त्याला नको ते बोलला आणि शेवटी बाप त्याला म्हटला का रे, साधी गोष्ट तुला कळत नाही. साधी गोष्ट कळत नाही तुला. अरे वरतून खाली आणतील कशाला, वरतूनच फेकतील ना. बाप काय म्हटला, वरतून खाली कशाला आणतील, वरतूनच खाली फेकतील ना. काहीतरी मूर्खासारखं बोलतो. शेठजीने विचार केला, पोरगा एकपट. काय करावं म्हणले, बापाला पण बांधून टाका. योगायोग असा त्यांचा बाप म्हणजे त्या म्हणे जा त्याला बोलून आणा म्हणे. दोघांना बांधून ठेवा
त्याला बोलून आणा. आता 90 वर्षाचा म्हातारा काठी टेकत टेकत घराच्या तिथं चौकटीत बसला होता. ते त्याला तिथं गेले. काय झालं म्हणे, शेठजीन तुम्हाला बोलवलं. काय झालं बाप? त्या आज्याच्या लक्ष झालं आपलं पोरगाई बिलंदर, नातू त्याच्यापेक्षा बिलंदर, यांना सांभाळता सांभाळता नाके न आले, पण हे काही सुधारले नाही. आता सुधारतील कसे? हाच बिघडलेला आहे. कोण? 90 वर्षाचा म्हातारा काठी टेकत 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 शेठजीच्या वाड्यासमोर आला. म्हणे काय म्हणे, हा अरे काय बोलावं तुम्हाला, काही संस्कार करायचे की नाही पोरावरती? हा काय पोरगा एक बोलतो, तुझा नातू एक बोलतो, हा याला बोलायची पद्धत झाली. हा अरे चांगलं शिकवावं, बोलायला चांगलं काहीतरी शिकवावं, संस्कार चांगले करावे, अशी पद्धत झाली का? म्हणे काय झालं सावकार, काय झालं शेठजी? अरे काय म्हणे, काय झालं काय झालं? तुझा नातू म्हणतो की वरतून खाली आणणाऱ्यांना किती त्रास होईल, तुझा पोरगा म्हणतो खाली कशाला आणतील, वरतूनच फेकतील. हा अशी काय बोलायची पद्धत झाली का? हा अरे नीट तर बोलायला शिकवायचं की नाही? काय संस्कार केले पोरावरती? त्या आजानं काय केलं, पहिले नातवाच्या 2 ठेवून दिल्या. पहिले 2 ठेवून दिल्या. त्या शेठजीला बरं वाटलं, तात्पुरतं होईना 2 बसल्या, त्यालाही बरं वाटलं, जाऊ दे बाबा काही का असं ना, समोर का मारलं. तो म्हणता का रे साधं तुला कळत नाही? हा तू म्हणतो मेल्यानंतर वरतून खाली आणताना किती त्रास होईल, माझा पोरगा म्हणतो कशाला खाली आणतील, वरतून टाकून देतील. अरे हा काय गरीब माणूस आहे का? हा काय गरीब माणूस आहे का? याच्या गावामध्ये 5-25 वाडे, 5-25 याच्या गावामध्ये वाडे. अरे खाली आणतील कशाला, फेकतील कशाला, वाडाच पेटून देतील ना. तो काय म्हटला, वाडाच? कोण म्हटला? हा आजार. आता मला सांगा हे काय हो? हे संस्कार, याला काय म्हणता? संस्कार. आपल्या चित्तावरती आपण जसे संस्कार करू तसं आपलं चित्त तयार होत असतं. म्हणून आपल्या चित्तावर चांगले संस्कार होण्याकरता त्या चित्ताला बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल आणि करावा सुद्धा विठ्ठल. हरी भजना बिन काळ घालवू नको रे, हरी भजना बिन काळ घालवू नको रे, हरी भजना बिन काळ घालवू नको रे, हरी भजना बिन काळ घालवू नको रे. दुरीचा चापा भिवून भावा, दुरीचा चापा भिवून भावा, भेटी नाही जीवा शिवा, भेटी नाही जीवा शिवा, अंतरीचा माल देवा, मालवू नको रे, हरी भजना बिन काळ घालवू नको रे, हरी भजना बिन काळ घालवू नको रे, हरी भजना बिन काळ घालवू नको हरिभजना विन काळ घालवू नको रे. भगवान सुद्धा गीतेमध्ये काय सांगतात? सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. सततं कीर्तयन्तो मां, सतत पद वापर लक्षात घ्या. म्हणून असं सतत जेव्हा होईल तेव्हा चित्तावरती संस्कार होतील, आणि असं चित्त जेव्हा निर्विकारी होईल तेव्हा भगवान परमात्मा ते चित्त चोरतो, आणि ते चित्त भगवंतानीच चोरला आहे अशी खात्री त्या कोणाला होती? आजी चोरी केली खरे म्हणती नंदाचिया पोरे, तया विन हे नासी नोहे दुसरिया ऐसे. ती गवळण म्हणाली, अगं त्या भगवान परमात्म्याला इथं गोकुळात आणलो कोणी? ती सांगते त्या देहूच्या तुकाराम महाराजांनी आणलं. अभंगाचं शेवटचं चरण. सवे तू कमेला, सवे तू कमेला, सवे तू कमेला, कमेला. सेवे तुकया तुकया
इथेच अभंगाचा भावार्थ झाला असं समजून संप्रदायपूर्वक भजन करू आणि उरलेल्या काळामध्ये शेवटच्या चरणाची संगती लावून भगवत चरित्र सांगून सेवेला विराम देऊ. विठोबा रखो जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. हरी जय जय, हरी जय जय जय, हरी जय जय, हरी जय जय जय. हरी जय 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 जय, हरी जय 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 जय, हरी जय 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 जय, हरी जय 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 जय. हरी जय जय जय, हरी जय जय जय, हरी जय जय जय, हरी जय जय जय. हरी जय 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 जय, हरी जय 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 जय, हरी जय जय जय, हरी जय जय जय. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. 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 विठोबा रखुमाई, जय जय विठोबा. कुंडली महारुद्र हनुमान छत्रपती संभाल भारत माता की निवृत्ती राया, निवृत्ती राया. तो पण बाई दान सख्या काळी वाजवा. निवृत्ती राया, निवृत्ती राया. सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. माझा निवृत्ती राजा, निवृत्ती राजा. सोपान मुक्ताबाई दान सख्या. निवृत्ती राया, निवृत्ती राया. सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्ती राजा, माझा निवृत्ती राजा. सोपान मुक्ताबाई दान सख्या. निवृत्ती राया, निवृत्ती राया. सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्ती राया, निवृत्ती राया. सोपान मुक्ताबाई दान सख्या. निवृत्ती राया, निवृत्ती राया. सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. सोपान मुक्ताबाई दान सख्या. सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. ओ पहाती गवळणी, पहाती गवळणी, तवती पालथी दुधाणी, म्हणती नंदाची या पोरे, आजी चोरी केली खरे. तुकाराम महाराज भगवंताच्या चोरीचं वर्णन करतात आणि ही चोरी खरंच भगवंतांनी केली आहे हे खात्रीपूर्वक सांगतात. पण ही चोरी करण्याकरता निर्गुण रूपामध्ये असणारा भगवान परमात्मा त्याला सगुण रूपामध्ये आणलं कोणी? कारण निर्गुणामध्ये व्यवहार घडत नाही. व्यवहार घडण्याकरता तो परमात्मा पहिल्यांदा सगुण रूपामध्ये दिसावा लागतो. लक्षात घ्या, सगुण रूप दिसावं लागतं. निर्गुणात निर्गुण दिसतं का? बरं, पाहायला गेलं तर भगवंताला रंग नाही, रूप नाही. संतांनी सांगितलं की नाही, रंग नाही, वर्ण नाही, नाही वर्ण छाया. रंग नहीं, रूप नहीं, नहीं वर्ण छाया. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. निराकार निर्गुण तुझी रघुराया. निराकार निर्गुण तुझी रघुराया. मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम करो. मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम हो. मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम हो. मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम हो. मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम, मैं रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. मग असा निर्गुण रूपामध्ये असणारा परमात्मा सगुण रूपामध्ये आणलं कोणी त्याला?
मग ती गवळ म्हणाली, अगं आता तिथं शब्द मूळ काय माहिती का, मेल्या असा शब्द आहे बरं. हं? हं? सवे ही मातेच्या मुखामध्ये कायम येणारा शब्द आहे. तुम्ही पहा, आमच्या आश्रमामध्ये आतेबाई होत्या, साखरे महाराजांच्या आश्रम आतेबाई होत्या. त्या आतेबाई धुणं धुवायला जेव्हा जेव्हा जायच्या तेव्हा तेव्हा तो पाऊस यायला सुरुवात पडायची. त्या निघाल्या की पाऊस यायचा आणि नेहमी त्यांच्या मुखात शब्द असायचा, हा मेला नेमका तेव्हाच येतो. त्या काय म्हणायच्या, हा मेला नेमका तेव्हाच येतो. महाराजांनी बऱ्याच वेळेला ऐकलं. महाराज म्हटले, का हो आत्याबाई, तुम्ही नेहमी म्हणता हा मेला नेमका त्याच वेळेला येतो, हा मेला नेमका कोण हो, कोण हा मेला? तेव्हा त्या म्हटल्या, अरे कृष्णा, हा मेला म्हणजे हा पाऊस आहे ना. म्हणजे मातेच्या मुखामध्ये हा बसणारा शब्द. मग कारण गंमत अशी आहे महाराज, निर्गुण असणाऱ्या परमात्म स्वरूपाला सगुण रूपामध्ये आणण्याकरता त्या मनाची भक्ती श्रेष्ठ असावी लागते. लक्षात घ्या, तुकाराम महाराजांनी निर्गुणातला परमात्मा सगुणात आणला. का? कारण तो अधिकार त्यांचा तेवढा होता. ती गवळण म्हणते, त्या तुकाराम महाराजांनी निर्गुण असणारा परमात्मा सगुणामध्ये आणला आणि म्हणून तो सगुणामध्ये आणल्यामुळे आजी चोरी केली खरे म्हणती नंदाची या पोरे. म्हणून ही चोरी भगवंतानी केलेली आहे. अशीच चोरी आपल्याही घरामध्ये झाली पाहिजे. लक्षात घ्या, अशीच चोरी कधीतरी झाली पाहिजे. कधीतरी भगवंतानी यावं आणि आपल्याही घरामध्ये चोरून न्यावं. याच्याकरता बंगला मोठा बांधून चालत नाही. भगवान परमात्मा बंगला किती मोठा आहे हे पाहून येत नाही. बंगल्यातल्या राहणाऱ्या माणसांची मन किती शुद्ध आहेत याच्यावरून भगवान परमात्मा येत असतात. शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला. शुद्ध ज्याचा भाव आहे त्याला देव दूर नाही. आणि तो शुद्ध भाव निर्माण होण्याकरता त्या भगवंताचं चरित्र ऐकलं पाहिजे. म्हणजे काय होतं, चरित्राच्या श्रवणाने भाव शुद्ध होतो, चित्त शुद्ध होतं आणि एकदा चित्त शुद्ध झालं की मग त्याच्या प्राप्तीकरता मनुष्य प्रयत्न करतो. आणि आजच्या कीर्तनाचं मुख्य बंधन जर काही असेल तर भगवंताचं चरित्र सांगितलं पाहिजे. चरित्र सांगावं, गोकुळातलं आहे, मथुरेतलं आहे, पण गोकुळातलं चरित्र सांगावं. चरित्र ते उच्चारावे देवे केले गोकुळी. गोकुळामध्ये भगवंतांनी जे चरित्र केलं त्या चरित्राचं उच्चारण करा असं आपल्याला सांगितलं, संतांनी सांगितलं. भगवंताचं जन्मापासून चरित्र अलौकिक आहे. जन्म कर्म च मे दिव्यम. भगवंताचा जन्मही दिव्य आहे आणि भगवंताचं कर्म सुद्धा दिव्य आहे. भगवंताचा जन्म जो झाला तो कुठे झाला? कारागृहामध्ये झाला. है की नाही? 12 वाजता अष्टमीच्या दिवशी रोहिणी नक्षत्र रात्री 12 वाजता भगवान परमात्मा अवताराला आले. कुठे आले भगवान परमात्मा? तुरुंगामध्ये. कथा भाग माहिती आहे. नंतर वसुदेवानी गोकुळामध्ये भगवंताला तिकडे नेलं, मातेच्या मांडीवरती ठेवलं. मग भगवान हळूहळू मोठे होऊ लागले. आता एवढं गतीने सांगण्याचं कारण आपली वेळ संपली. लगेच भगवान कसे मोठे झाले का? वेळच लागला. भगवंताच्या जन्मानंतर भगवान टेकायला लागले. तळवे तळहात टेकीत टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत. हे सगळं वर्णन संतांनी केलं. आणि हळूहळू भगवान चोरी करायला लागले. आणि लिहिलेला सगळ्या गवळणी कंटाळल्या आणि सगळ्या अवघ्या मिळवणी गारहाणी सगळ्या होता. ती म्हणते इथं गोकुळात राहायचं नाही, गोकुळ सोडून जायचं, आता इथं राहायचं नाही. काय करायचं इथं राहून? हा कान्होबा आपल्याला काय सुधरू देत नाही. आता इथं राहायचंच नाही. घरी आली, सगळा पसारा
ती म्हटली आता इथं राहायचं नाही. आता त्यानं बिचारीनं तिचं लगेच ऐकलं न ऐकून काय करतो म्हणजे हे आत्ताच असं नाही, हे तेव्हापासून आतापर्यंत परंपरा अखंड चालूच आहे. न लगेच ऐकलं. त्यानं आपलं बाळ बिस्तारा गुंडाळला, बैलगाडीवर सगळं प्रपंच मांडला आणि गोकुळ सोडून या हिशोबाने ते दोघं जण निघाले. भगवंताने विचार केला ही अहंकाराने ग्रस्त झालेली आहे, हिचा अहंकार घालवला पाहिजे. मग असं जर एक एक करून कुटुंब गोकुळातून निघून गेलं तर गोकुळ ओस पडेल, आणि ओस पडलं तर हे गोकुळाची शोभा काही राहणार नाही. भगवंतानी काय केलं, त्यांना दूरपर्यंत जाऊ दिलं. रणरणत ऊन, एवढं ऊन होतं. भगवंतानी काय केलं, मायावी शक्तीनं त्या गवळणीला तहान निर्माण केली. आणि तहान निर्माण केल्यावरती तिने सांगितलं अहो इथं कुठं पाणी आहे का, जरा बघा म्हणे, घेऊन या प्यायला. आणि पाणी होती का आजूबाजूला, दुकान दिसलं, बिस्तरगी, असं काही होतं का? आता त्या काळात जेव्हा भगवंताचा अवतार झाला त्या काळात तेव्हा ते पाणी आणायचं. त्या बिचारांनी सावलीमध्ये बैलगाडी उभी केली पाणी पाहण्याकरता, म्हणून किलोमीटर लांब गेला. भगवंतानी ओळख गेला, याला आता बैलगाडी दिसणार नाही. पाणी आणणं काय महाग होतो. भगवंतानी असा हात केला की गार पाणी, त्याला काय महाग. अहो ज्याने जग निर्माण केलं त्याला पाणी आणणं काय एवढं अवघड आहे का? लगेच पाणी, आणि थंडगार पाणी तिच्या हातात दिलं. ती म्हटली काय तुम्हाला, मला पाणी दिलं फार बरं वाटलं. आणि भगवंतानी काय केलं, ते पाणी देत असताना कोणाचं रूप घेतलं, तिच्या नवऱ्याचं रूप घेतलं. तिच्या नवऱ्याचं रूप घेतलं. त्याला काय महाराज रूप घ्यायला काय वेळ लागतो. तिच्या नवऱ्यासारखं हुबेहूब रूप घेतलं, पाणी दिलं, बैलगाडीवरती बसला आणि दिशा भूल करून पुन्हा बैलगाडी कोणत्या दिशेने वळवली, गोकुळाच्या दिशेने वळवली. आणि आता तो भगवान परमात्मा, त्याला समोरच्याला पटवायला काय वेळ लागतो. भगवंताने सांगितलं अगं म्हणे बाई हा प्रदेश जरा विचित्र आहे बरं का, हा प्रदेश जरा कसा आहे, विचित्र आहे. इथं एकसारखी माणसं दिसतात. इथं दिसायला माणसं कशी आहे, एकसारखीच दिसतात. पुढं आपण गेलो की पुढं माझ्यासारखाच एक येईल आणि तो म्हणाल गाडी माझी आणि बायको काय म्हणाल, तो गाडी माझी आणि बायको माझी, पण तू विश्वास ठेवू नको. ती म्हटली असं कसं, मी काय साधी का, ही चप्पल पाहिली का. ती त्याला म्हटली चप्पल पाहिली का म्हटली. गाडी जशी गेली तसा हा बाबा पळत पळत आला. आणि पळत पळत आल्याबरोबर आता भगवंताने हवाच अशी भरलेली होती का ती बाई एकदम, हवा भरल्यावर कसा माणूस टाईट होतो की नाही, तशी ती बाई एकदम, ती आता ती पाहिलं तो माणूस पळत पळत आला. आणि आल्याबरोबर भगवंताने जसं सांगितलं होतं तसंच तो माणूस बोलला. म्हणे अगं तू कोणासोबत चालली. तो माणूस काय म्हणाला, ही गाडी माझी आणि बायको माझी. आता हे त्या तिचा खरा नवरा होता, पण त्याचे शब्द ऐकल्याबरोबर तिला राग आला. ती म्हटली कसलं काय, व्हा बाजूला. तो म्हटला बायकोच्या नादाला लागण्यापेक्षा त्यांनी काय केलं, भगवंताला खाली ओढलं. दोघांची चालू झाली. आता दोघांची चालू झाल्यानंतर तिसरा बैलगाडी घेऊन चालायला लागला. त्याच्यासारखा भगवान परमात्मा म्हणाला अरे कुठं माझ्याशी पाच बसला, चालली ना गाडी. तिसऱ्याकडे गेला. असं होत होत गोकुळ आलं. आणि गोकुळ आल्यानंतर मग मात्र विचार केला काय करावं. निवाडा करण्याकरता नंदबाबाच्या वाड्यामध्ये तक्रार आली आणि नंदबाबाला सांगितलं गाडी माझी, बायको माझी. नंदबाबा म्हटले हरकत नाही, मी निवाडा करून देतो. नंदबाबांनी काय केलं, 100 फूट लांब आणि 50 कोस असा खोल खड्डा खणला आणि सांगितलं की इथून इकडं पलीकडं जो उडी मारल, गाडी त्याची आणि बायको त्याची. आता भगवंताला काय अवघड होतं महाराज, भगवंताला काय अवघड होतं. भगवान परमात्म्याने एका क्षणात उडी इकडून इकडं मारली. नंदबाबाच्या लक्षात आलं हाच आपला कृष्ण आहे. जरी रूप घेतलेलं असलं तरी हाच आपला कृष्ण आहे. आणि जो तिचा खरा नवरा होता ना तो 5 किलोमीटर लांब जायचा. आव आणण्या ते बॉल क्रिकेटमध्ये बघा ते बॉलर कसे करतात, जेवढे लांब जातात ते कशा करता, आव आणण्याकरता पळत पळत. पण हा जेवढा लांब जायचा तेवढा पळत पळत यायचा. खड्डा पाहिला की
4-5 वेळा झालं, दम लागला आणि बायको नको. अरे हे केव्हा मिळेल, माझा जीव वाचला तर. पण या उडी मारता मारता जर मी गेलो तर बायको नाही, गाडी नाही, त्यापेक्षा मला काही नको. नंदबाबांनी दिलेलं नाही असं आहे. नंदबाबा म्हटलं तुझा खरा नवरा आहे. निवाडा दिला. ते दोघं बाहेर गेले आणि मग भगवंतांनी बाहेर जाऊन सांगितलं, हे बघ असं करायचं नाही. अहंकार भगवंतांनी तिचा निवृत्त केला. अशा अनेक लीला भगवंत केल्या. सगळ्या परमात्मा सगळे गोपाळ वनामध्ये सगळ्यांचा काला एकत्र केला आणि सगळ्यांचा काला एकत्र करून शिदोरी केली, काला एकत्र केला आणि तो काल्याचा प्रसाद भगवान स्वतःच्या हातानं वाटू लागले. शुक करतात बिभ्रत वेणुं जठरपटयोः शृंगवेत्रे च कक्षे वामे पाणौ मसृणु कवलं तत्फलान्यङ्गुलेषु तिष्ठन् मध्ये स्वपरि सुरधो हासयन्नरमभिस्वैः स्वर्गे लोके मिषति बुभुजे यज्ञभुग्बालकेलिः पुंडलीकवरदा काला वैकुंठामध्ये सुद्धा दुर्लभ आहे. तो संतांच्या संगतीमध्ये आपल्याला सुलभ होत असतो. तुकाराम महाराज वर्णन करतात, तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, वैकुंठी दुर्लभ. ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली तुकाराम, ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली तुकाराम, मावली ज्ञानराज मावली तुकाराम, ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली तुकाराम. शिंके लावी वेले दुरे होतो तिघाची निवडी, तुम्ही वारे दोये कडे मुख पसरोने कडे, हा वाहतुच्या धारा प्यारे दोये चाको परा, तुम्ही वारे दोये कडे मुख वाकोर्या ब्रह्मादिका उत्तम लोकाला काला वाटू एका बेका वैष्णव जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय. हा बोलिले लेकुरे वेडे वाकुडे बथा महाराज महाराज होता अधिकार अपराध महाराज विटेवरी बाबा मंगेर माई पुंडलिका भेटी परब्रह्म आले चरणी माई माऊदरी नगा देव देव दे पांडुरंगा वारी पांडुरंगा हरमाई वल्लभ राई वल्लभ पावे जोलगा ऋषी माळा गळा करते म्हणे कटे घाटे पितांबर कसरला देव सुरवर निते भेटी गरुडा बंदा पुढे राते देव दे पांडुरंगा हरमाई वल्लभ राई वल्लभ पावे जोलगा आषाढी काळी भक्त जने चंद्रभागे मध्ये सारा देव दर्शन घ्यावा देव देव भाऊ वाळाची माई वल्लभ राई वल्लभ पावे जोलगा आरती गाना राजा मा काय वल्लभ जाते संत मनोवेदला माझा ज्ञान राज लोपले ज्ञान जगी कोणी अवतार पांडुरंग आवडले ज्ञानी आरती ज्ञान राजा महादेवले तेजा शिवती संतोष मनोवेदला माझा आरती ज्ञान राजा प्रगट होऊन विश्व ब्रह्माची गेले रामद्राधन हरे पतगडे
सकल तेजा देव तत्वंत मनोवेला माधार कारण राजा आरती तुकाराम स्वामी सद्गुरु दामाचे शांत मृत पाय दाखवे आम्हास तुकाराम राघवे सागरा प्राचार धारवे दैसिक गोबाते अभंग रक्षिले तुकाराम स्वामी सद्गुरु दामाचे शांत मृत पाय दाखवे आम्हास तुकाराम तुझा गुणाचे ब्रह्म तुकाचे आदे प्रदेरा विश्वत प्रणय पसगडे उदे तुकाराम स्वामी सद्गुरु दामाचे शांत मृत आरती हरि बाबा विश्वरूप माया बाबा आरती हरि बाबा केला चंद्र निघून गेले गोसया आरती हरि बाबा विश्वरूप माया बाबा आरती हरि बाबा सावनेया लिंबाला राम क्रोध शांत केला आरती हरि बाबा स्वरूप माया बाबा आरती हरि बाबा गंगा माता दर्शनाने कांबी गावासी आले आरती हरि बाबा विश्वरूप माया बाबा आरती हरि बाबा वनाये तळमाळी गाव आले कीर्तांगळी गावोनी नदी तीर जाऊन बसले टेकडी वारी आरती हरि बाबा विश्वरूप माया बाबा आरती हरि बाबा सावनिया पश्चिमेकडे चालून गेले ते रोड ब्रह्मचारी व्रत करून त्याग संपत्तीचा केला आरती हरि बाबा विश्वरूप माया बाबा आरती हरि बाबा विश्वरूप माया बाबा आरती हरि बाबा विश्वरूप माया बाबा आरती हरि बाबा हलीन लोटांगण वंदेन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन अनंत पूजे हवे वाळी नमने नमा विठ्ठल रखमा विठोबा रखमा विठ्ठल रखमा हेची वावी माझी आस जन्मोजन्मी पंढरीचा वारकरी वारी चुकोनी हरी संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ पंढरीचा वारकरी वारी चुकोनी हरी चंद्रभागे स्नान तुका मागे चिदानंद पंढरीचा वारकरी वारी मागणी टेक तुझ प्रती सुंदरी पाय आहे पांडुरंग या संतासी नुरवी हेची मज दे तुझे काय मागो तुका म्हणे आता उदार तू होई मज ठेवी पायी संताची या संतासी नुरवी हेची मज देई आणि का तुझे काही न मागो ज्ञानदेव ज्ञानदेव तुकाराम तुकाराम पुंडलिक वरदाई विठ्ठल सिद्धानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय संतारी बाबा महाराज की जय